सुप्रभात. आदरणीय संचालिका श्रीमती मनेरीकर मॅडम, प्रिन्सिपल कुलकर्णी सर, तसेच समस्त शिक्षकवृंद, येथे जमलेले माझे सर्व बंधू भगिनींनो आणि GVIS मधील माझ्या बालगोपाळांनो, आज GVIS शाळेचा वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होणार होता. त्यासाठी आम्हा सर्व पालकांना इन्व्हाइट केलेले होते. त्या अनुषंगाने मला आज तुमच्यासमोर माझे 2 शब्द मांडण्याचा योग आला. याबद्दल मी शाळेचे आणि शाळेच्या पूर्ण कर्मचारी वर्गाचे मनापासून धन्यवाद करते. ज्ञानाची ज्योत पेटवणारी, संस्काराची वाट दाखवणारी, यशाच्या शिखराकडे नेणारी आपली ही पवित्र शाळा आणि तिचा प्रेरणादायी प्रवास मी 2 शब्दात कथन करणार आहे. आपली GVIS शाळा ही शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारी एक सुंदर मंदिर आहे. येथे शिक्षणाबरोबर चांगले संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासालाही प्राधान्य दिले जाते. ही गोष्ट आपणा सर्वांना ज्ञात आहेच आणि या सर्व प्रगतीचे श्रेय आपल्या संचालिका श्रीमती विजयलक्ष्मी मनेरीकर मॅडम यांना जाते. यांच्या मार्गदर्शनामुळे शाळा सतत अविरत प्रयत्न करत आहे, प्रगती करत आहे. त्या विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन आणि भविष्याचे वेध देतात. GVIS ही केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाही, तर ती आपल्याला जीवन जगण्याची, जीवनात योग्य आणि अयोग्य काय हे दाखवण्याची दिशा देते. शाळा आपल्याला शिस्त, प्रामाणिकपणा, वेळेचे महत्त्व, मेहनतीची सवय शिकविते. गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय प्रगती नाही. शिक्षकांचे शब्द छोटे असतात, पण त्यांचा परिणाम फार मोठा असतो. हे आपल्याला GVIS मधून शिक्षकातून पाहावयास मिळाले. आपली GVIS ही शाळा नर्सरीपासून मी पाहत आणि अनुभवत आले आहे. कुंभार जसा मडक्याला आकार देतो आणि मडके जसे घडत जाते, त्याप्रमाणे या शाळेतील शिक्षकांचा अनुभव मी घेतला आहे. अतिशय माफक फीज, उत्कृष्ट संस्कार मी शाळेपासून अनुभवला आहे. माझी मोठी मुलगीसुद्धा 9th-10thला याच शाळेत होती. याआधी ती सिल्वर ओक युनिव्हर्सल ICSE बोर्डला दुगावला होती, पण अंतर जास्त असल्याकारणाने आणि शारीरिक दुखापतीमुळे मी GVIS शाळेला फर्स्ट पसंती दिली. इकडे ॲडमिशन केले, म्हणून मला स्कूलमधली तफावतसुद्धा समजत गेली. या शाळेचा आदर्श म्हणजे प्रत्येक शिक्षक, अगदी मावशी, बस ड्रायव्हर आणि सिक्युरिटी काकासुद्धा एकमेकांशी अतिशय रिस्पेक्टफुल वागतात. याचे उदाहरण मी स्वतः घेतलेले आहे. येथे वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. प्रत्येक दिवसांचे महत्त्व, दिनविशेष, थोर नेते यांची जयंती, पुण्यतिथी तसेच आधुनिक घडामोडी यांचे ज्ञान विद्यार्थ्यांच्या मनावर सखोल बिंबवले जातात. येथे प्रत्येक शिक्षक काही ना काही कार्यक्रमात व्यस्त असतोच. आता NCC कोर्स GVIS मध्ये सुरू झाला आणि विशेष म्हणजे या शाळेला शासनमान्य NCCची परवानगी मिळाली. 200 शाळांमधून GVISची निवड होणे प्रशंसनीय आहे. यातून देशभक्ती, देशप्रेम, स्वसंरक्षण यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. औपचारिक शिक्षण आपल्याला शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ यातून मिळतेच, तर अनौपचारिक शिक्षण आपल्याला घर, समाज आणि विविध अनुभवांद्वारे मिळते. मी बऱ्याच कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असते. जेव्हा जेव्हा मनेरीकर मॅडम विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दलची गोडी, कास, धैर्य, चिकाटी, राष्ट्रप्रेम, सर्वधर्म समभाव यांचे महत्त्व सांगताना त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहतो. अगदी कंठ दाटेपर्यंत त्यांच्या शैक्षणिक भावना त्या प्रकट करतात. त्यांचे कौतुक करावे तर मला शब्द अपुरेच पडतात. याचे सुंदर उदाहरण द्यायचे झाले तर त्यांनी स्कॉलरशिप क्लासेससुद्धा फ्री ऑफ कॉस्ट घेतले. मुलांना भरभरून ज्ञान दिणे. आपल्याला वाटते की मुलांना सर्व शाळेतच आले पाहिजे, पण मला असे वाटते की एक शिक्षक त्यांच्यातील सर्व ज्ञान विद्यार्थ्याला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि प्रत्येक मुलगा हा जन्मजात हुशार असतोच, पण जर का त्यांच्या ज्ञानाला दिशा देण्याचे काम पुरते शिक्षकांवर अवलंबून नसून आईवडील, सेल्फ स्टडी यावर अवलंबून असते. आणि जर का आईवडिलांनी त्यांचा मागोवा घेतला आणि ह्या गोष्टी त्याला मिळत गेल्या तर तो यशाची शिखरे गाठतोच गाठतो. आज नाशिकमध्ये खूप शाळा आहेत. विजडम हायस्कूल, होरायझन, खूप मोठ्या मोठ्या स्कूल आहे. अशोका, खूप फीज आहे, लाख रुपये फीज आहे आणि सगळ्यांचे अनुभव मला आहेत. म्हणून मी सांगू इच्छिते की या शाळेत मी मनेरीकर मॅडमचे नेहमीच कौतुक करेन की खरोखर त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करता. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.